नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल कोकण तडकामध्ये. तर आज मी तुम्हाला एक अतिशय सुंदर, हलकी-फुलकी, पचायला आणि शरीराला थंडावा देणारी अशी पडवळची भाजी दाखवणार आहेत. तर तुम्हाला दिसतच असेल माझ्या पाठीमागे आमच्या पडवळच्या वेलीला छान एक पडवळ लागलाय. तर आज हीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी हा पडवळ काढून घेते. बघू शकता, खूप छान आणि कवळा असा पडवळ आहे. कुठल्याही पद्धतीचं आम्ही केमिकल ह्याला घातलेलं नाही आहे. ऑर्गॅनिक असं आम्ही तयार केलेला हा पडवळाचा वेल आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, हा बघा, आम्ही पडवळ धुवून 2 भाग तुकडे करून घेतले. तर एवढ्या भागाची त्याचीच मी भाजी करणार आहे. सो ह्याचं शरीरातलं वजन कमी करण्यासाठी आपल्याला ही भाजी खूप उपयुक्त असते, कारण की ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि कॅलरी कमी असल्यामुळे ही वजन कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये खूप सारं फायबर मिळतं. सो पचनासाठी सुद्धा खूप आवश्यक आहे ही भाजी. आणि त्याचप्रमाणे आपला रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा ही भाजी हेल्प करते. सो अशी ही बहुगुण उपयोगी पडवळीची भाजी आता आपण बघूया. याची सिंपल आणि अगदी कमी वेळात होणारी रेसिपी आहे. तर भाजी बनवण्यासाठी लागणार आहे, मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय. 2 ते 3 मिरच्या घ्या, तुम्हाला ज्या पद्धतीचं तिखट हवं आहे तसं. फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला राई, जिरं, हळद, खोबरं आणि कोथिंबीर, आणि फोडणीला तेल, चवीपुरतं मीठ लागणार आहे. तर चला मी याला कापून घेते. आधी याचे छोटे छोटे तुकडे करून ह्याला मधून असं चिरून घ्यायचं आणि यातल्या या बिया ज्या आहेत त्या आपण साईडला काढून घ्यायच्या. तर हे असे तुकडे करून घेतले. आता ह्याला मी बारीक चिरून घेते. तर फ्रेंड्स, इथे मी पडवळ बारीक चिरून घेतलाय, एक कांदा घेतलाय, 2 ते 3 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली बारीक चिरून, आणि खोबरं, हळद, मोहरी, जिरं आणि मीठ, फोडणीसाठी तेल. तर इथे मी भांडं ठेवलेलं आहे चुलीवर. तेल, मोहरी टाकूया, जिरं मोहरी तडकली चांगली की त्याच्यानंतर कांदा आणि मिरची परतून घेऊया. जिरं राई तडतडली आहे. आता कांदा मिरची टाकून घेते.
कांदा मिरची व्यवस्थित परतून घेऊया. थोडासा तांबूस रंगावर कांदा झाला की मग बाकीचा पडवळ भाजी आपण टाकून देऊया. कांदा आपला छान मऊ झालाय आणि बदामी रंगावर. आता इथे मी हळद टाकून घेतली. चवीनुसार मीठ. जीव करून घेऊया. सर्व एकजीव करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घालू. साधारण 10 मिनिटं आपण ह्याला वाफेवर ठेवूया. झाकण ठेवू. वरती थोडंसं पाणी ठेवते पटकन शिजण्यासाठी. तर आता 10 मिनिटं होऊन गेले साधारण आणि वाफ पण पकडली आहे. भाजीचं टेक्स्चर केलं पण भाजी सुद्धा छान शिजली आहे. खोबरं टाकून घेते. सुंदर अशी पडवळची भाजी आपली रेडी आहे. कोथिंबीर टाकून घेतली. आता भाजी रेडी आहे. मी उतरवून घेते.
तर मंडळी अशीच ही अतिशय सोपी आणि आरोग्यदायी पडवळची भाजी तयार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगा. माझ्या कोकण तडका युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.